नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 2 पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरममधील प्रॉब्लेम सेट 2 आपण पाहत होतो आणि प्रॉब्लेम सेट 2 मधील 12 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये 13 पासून पुढचे 18 पर्यंत क्वेश्चन पाहणार आहोत. सो 13th क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC. या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल दाखवलेला आहे. तर ABC या ट्रायंगलमध्ये AD इज परपेंडिक्युलर ऑन BC, म्हणजे AD BC वरती परपेंडिक्युलर आहे आणि या ठिकाणी जो DB आहे तर DB इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ CD. DB हा CDच्या 3 टाइम्स आहे. सो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे 2AB स्क्वेअर म्हणजेच 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू AC स्क्वेअर 2 इंटू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर BC स्क्वेअर. ओके, तर हे 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण गिवन लिहूया, टू प्रूव्ह लिहूया आणि मग आपण प्रूफ लिहिणार आहोत. सो या ठिकाणी मी गिवन लिहिलेलं आहे आणि फिगर पण ड्रॉ केलेली आहे, फक्त इथे राईट अँगल ट्रायंगल दाखवलेला आहे. ओके, सो गिवन आहे इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर ऑन BC आणि DB जे आहे तर ते 3 टाइम्स आहे CD. सो टू प्रूव्ह जे आपल्याला सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. सो आता आपण डायरेक्ट प्रूफ लिहिणार आहोत. आपल्याला दाखवायचं आहे आपल्याला हे आणून दाखवायचं आहे, शेवटी हे प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जी कंडिशन आहे ती आधी आपण लिहूया. DB इज इक्वल टू 3CD ही आपल्याकडे कंडिशन आहे, ज्याला आपण 1 नंबर देणार आहोत कारण परत आपल्याला काही व्हॅल्यूजमध्ये ही कंडिशन फिल करायची आहे. ओके, सो पहिल्यांदा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ADB हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ADC हा पण एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सो 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत म्हणजे नक्कीच आपण या ठिकाणी पायथागोरस थिअरम वापरू शकतो. सो इन ट्रायंगल पहिल्यांदा आपण मोठावाला घेऊया ADB इन ट्रायंगल ADB. आता याच्यामध्ये बाय पायथागोरस थिअरम. आता हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल का आहे तर AD परपेंडिक्युलर आहे म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बाय पायथागोरस थिअरम. आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहता येत असेल. जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी 3 डॉट्स आहेत, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. सो बाय पायथागोरस थिअरम आता या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ओके, याला आपण देणार आहोत नंबर 1. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला सगळे 2 मल्टिपल बाय 2 मध्ये सगळे करायचे आहेत. ओके, जसं की या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय AB स्क्वेअर आहे. सो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 2AB स्क्वेअर हवं आहे, मग त्यासाठी आपण काय करणार मल्टिप्लाय बाय 2 करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे लिहूया 2AB स्क्वेअर इज इक्वल सगळ्यालाच करावं लागणार कारण आपण एकालाच मल्टिप्लाय बाय 2 नाही करू शकत, पूर्ण इक्वेशनला करावं लागणार. सो सगळीकडेच आपण 2 लिहिणार, 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. इथे लिहूया मल्टिप्लाइंग बाय 2 मल्टिप्लाइंग बाय 2. ओके, सगळीकडे आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला DBची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज 3CD. ओके, DBची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3CD. सो या ठिकाणी DBच्या ऐवजी 3CD आपण लिहू शकतो. सो आपण लिहूया 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2 इथेच ठेवूया आणि आपण DBच्या ऐवजी फक्त 3CD स्क्वेअर लिहिणार आहोत, 3CD दी होल स्क्वेअर. आता या ठिकाणी रिझन लिहायचं आहे DB इज किंवा तुम्ही फ्रॉम 1 पण लिहू शकता किंवा DB इज इक्वल टू 3CD पण लिहू शकता किंवा फ्रॉम 1 कारण आपण याला फर्स्ट इक्वेशन असा नंबर दिलेला आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करूया. 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर 2 इंटू 9CD स्क्वेअर होईल. 9 का तर 3चं स्क्वेअर 9 येतं म्हणून. सो आता 2 मल्टिप्लाय बाय 9 आपल्याला करायचं आहे. 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 9 18CD स्क्वेअर. ओके, 18CD स्क्वेअर आलेला आहे आपलं एक इक्वेशन. सो 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 18CD स्क्वेअर असं आपल्याला एक इक्वेशन आलेलं आहे. याला आपण देणार आहोत इक्वेशन नंबर 3. ओके, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 3. आता याच्यानंतर नेक्स्ट जो आपण ट्रायंगल या ठिकाणी निवडलेला होता तर तो होता हा जो की याच्या बाजूचाच आहे राईट अँगल ट्रायंगल. सो त्याचं नाव आपण घेऊया ADC.
इन ट्रायँगल ADC तुम्ही इथे लिहू शकता की अँगल ADC काय आहे 90 डिग्रीचा आहे. इथे पण लिहू शकता की अँगल ADB काय आहे 90 डिग्रीचा आहे. असं मेन्शन करू पण शकता किंवा नाही केलं तरी इथून कळणारच आहे. सो बाय पायथागोरस थिअरम आता या ठिकाणी पण सेम आपल्याला आधी हायपोटेनस घ्यायचा आहे. सो या ठिकाणी हायपोटेनस आहे AC² प्लस AD² प्लस DC इज इक्वल टू AD² प्लस DC². ओके, आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे DC आहे. ओके, जे की इथे आपण 3 मल्टिप्लाय बाय DC घेतलं होतं. ओके, या ठिकाणी काय आहे 3 मल्टिप्लाय बाय DC आणि इकडे आपल्याकडे फक्त DC आहे. ओके, एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परत आपल्याला व्हॅल्यूज फिल करायचे आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर 2 प्रूव्हमधलं AC इथे आहे, AC इथे आहे, बट या ठिकाणी 2 × AC आहे. ओके, या ठिकाणी काय आहे 2 × AC आहे आणि आपल्याकडे या ठिकाणी फक्त AC आहे. म्हणजे इथे पण आपल्याला पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो करूया आपण मल्टिप्लाइंग बाय 2. ओके, आता इथे आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2AC² इज इक्वल टू 2AD² प्लस 2DC² असं होणार आहे. ओके, सो आता अशा प्रकारे याला आपण इक्वेशन नंबर देऊया 4. अशा प्रकारे इक्वेशन आपल्यासमोर तयार झालेलं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला अजून BC मिळालेला नाही आहे दोघांपैकी कुठेही. मग BC काय आहे तर BC BD प्लस DC BC येतो. BD म्हणजे एवढा BD प्लस DC हा BC येणार आहे. म्हणजे आपल्याला जर 2 प्रूव्हमध्ये जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये जर BC आणायचं असेल तर आपल्याला ही कंडिशन वापरावी लागणार आहे. सो इथे आपण जर घेतलं तर BC इज इक्वल टू येतो आहे BD प्लस DC. ओके, गिवनमधून आपण घेऊ शकतो किंवा फ्रॉम फिगर असं पण आपण घेऊ शकतो. ओके, सो आता या ठिकाणी BC इज इक्वल टू आलेला आहे BD प्लस DC. आता इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी BD काय आहे 3 × CD आहे. ओके, सो या ठिकाणी आपण BDच्या ऐवजी लिहू शकतो DB असेल किंवा BD असेल 3CD प्लस DC. आता CD DC एकच आहे म्हणजे या ठिकाणी BC इज इक्वल टू 3 + 1 4. सो 4CD म्हणजे या ठिकाणी BCची व्हॅल्यू काय आलेली आहे 4CD याच्या बरोबरीला आलेली आहे. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आहे BC² आहे आणि आपल्याकडे फक्त BC आहे. म्हणजे आता आपल्याला BCचं स्क्वेअर करावं लागणार आहे. सो इथे आपण लिहूया स्क्वेअरिंग बोथ दी साइड्स. ओके, स्क्वेअरिंग बोथ दी साइड्स. दोघांचा पण स्क्वेअर करायचा आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट स्क्वेअर करू शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला 4चा स्क्वेअर लिहावा लागणार आहे. 4चा स्क्वेअर येतो 16. तुम्ही इथे एक स्टेप वाढवू शकता 4 असं पण लिहू शकता. आपण स्टेप ती पण लिहूया. ओके, असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर BC² इज इक्वल टू 16 CD². ओके, याला आपण देणार आहोत इक्वेशन नंबर 5. ओके, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 5. हे जे आहे हे याचं रिझन आहे. ओके, हे याचं फक्त रिझन आहे. सो हे आलेलं आहे आपलं इक्वेशन नंबर 5. ओके, सो आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याकडे 2 प्रूव्हमध्ये आपण 2 प्रूव्हच्या नुसारच सगळं सॉल्व करू. त्याच्यामुळे सारखं 2 प्रूव्हकडे बघायचं की नेमकं आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. सो आपल्याकडे किती इक्वेशन आतापर्यंत आपण फाइंड आउट केलेले आहेत. हे एक तयार केलं होतं, त्यानंतर हे दुसरं इक्वेशन आपण तयार केलेलं आहे आणि हे एक आपल्याकडे तिसरं आहे. मेन हे 3 इक्वेशन आहेत. बाकीच्याला आपण काहीतरी त्याचा वापर आहे म्हणून आपण त्याला नंबर दिलेले आहेत, पण हे 3 आपल्याकडे ॲक्च्युअल इक्वेशन आहेत. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे या इक्वेशन्समधलं पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी AC AB या सगळ्यांचे इक्वेशन आधी एकत्र लिहायचे आहेत. मग ACC कोणतं इक्वेशन आहे या ठिकाणी हे इक्वेशन आहे. ओके, हे जे 4 नंबरचं इक्वेशन आहे ACC रिलेटेड आहे. त्याच्यानंतर BC² रिलेटेड कोणते इक्वेशन आहे या ठिकाणी 5th इक्वेशन आहे. मग पहिल्यांदा आपण या 2 इक्वेशनला घेऊया. त्याच्यानंतर मग त्याचं जे उत्तर येईल त्याच्यासोबत आपण या इक्वेशनला घेणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिहूया फ्रॉम इक्वेशन 4 and 5. जे लेफ्ट हँड साईडचं आहे ते लेफ्ट हँड साईडला लिहायचं, जे राईट हँड साईडचं आहे ते राईट हँड साईडला लिहायचं. सो 2AC² प्लस BC², जे लेफ्ट साईड लेफ्टला लिहिलेलं आहे आपण 2AD² प्लस 2DC² प्लस 16CD². आता इथे जर आपण पाहिलं तर ह्या दोघांची ॲडिशन होऊ शकते कारण सेम व्हेरिएबल्स आहेत. ओके, सो 2AC² प्लस या ठिकाणी जे BC² आहे त्याला आपण असंच लिहिणार आहोत इज इक्वल टू 2AD² पण आपण असंच लिहिणार आहोत. या दोघांची ॲडिशन आपण करणार आहोत 18CD². या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे. सो याला आपण पुढचं इक्वेशन नंबर देऊया इक्वेशन नंबर 6. ओके, सो आता आपल्याकडे एवढी सगळी व्हॅल्यू आहे. आता जर आपण या 3rd इक्वेशनकडे पाहिलं तर आपल्याकडे काय आहे 2AB² इज इक्वल टू 2AD² प्लस 18CD².
सो हे जे आहे 2AD² + 18CD² हे आपल्याकडे एवढं आहे. म्हणजे याच्याऐवजी आपण 2AB² लिहू शकतो का? तर नक्कीच लिहू शकतो. सो इथे आपण लिहूया 2AC² + BC² इज इक्वल टू 2AD² + 18CD². इथे सेम आहे, मग या दोघांच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागणार आहे? फक्त 2AB². सो 2AB². आता याला आपल्याला काहीतरी रिझन द्यावं लागेल की फ्रॉम कुठून घेतलेलं आहे आपण? फ्रॉम थर्ड इक्वेशनवरून हे सगळं घेतलेलं आहे. सो फ्रॉम 3. ओके. सो आता आपल्याकडे हे जे इक्वेशन आलेलं आहे ते आणि हे इक्वेशन सेम आहे का? तर सेम आहे, फक्त त्याची आपल्याला प्लेस चेंज करायची आहे. 2AB² इज इक्वल टू 2AC² + BC². ओके. सो अशा पद्धतीने आपण हे जे इक्वेशन आहे तर ते सॉल्व केलेलं आहे. पहा आपला टू प्रूव्ह जे आहे, टू प्रूव्ह आणि त्याचबरोबर आपण जे आता इथे प्रूव्ह केलेलं आहे तर ते दोघं पण सेम आहेत. ओके. सो तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके. सो हे आपलं पूर्ण गणित आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत पुढचं एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल नंबर 14. ओके. एक्झाम्पल नंबर 14 कोल्ड क्वेश्चन आहे, तो पण आपण सॉल्व करणार आहोत. एक्झाम्पल 14 नेमका काय आहे तो आपण पाहूया. इन अन आयसोसेलस ट्रायंगल, एका आयसोसेलस ट्रायंगलमध्ये लेंथ ऑफ द कॉन्ग्रुएंट साइड्स इज 13 सेंटीमीटर. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे काय? ज्याच्या दोन्ही बाजू सेम असतात असं त्याला आपण आयसोसेलस ट्रायंगल म्हणतो. मग एका साईडची लेंथ जर कॉन्ग्रुएंट साईड, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? सेम असणाऱ्या साईड, म्हणजे दोन साईड त्याच्या सेम असतात. मग त्या दोन साईड्स जर सेम आहेत तर त्या दोन साईड्सची लेंथ, तर सपोज की हा आहे आयसोसेलस ट्रायंगल. ओके. सो या दोन साईड्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे या दोघांची लेंथ काय असणार आहे? 13 सेंटीमीटर असणार आहे. अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर, आणि त्या ट्रायंगलचा बेस काय असणार आहे? 10 सेंटीमीटर असणार आहे. सो आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन दी वर्टेक्स अपोजिट दी बेस अँड दी सेंट्रॉइड. सो आधी आपण फिगर ड्रॉ करूया आणि मग तुम्हालाही हा प्रश्न कळेलच. सो या ठिकाणी मी फिगर ड्रॉ केलेली आहे. सो इथे सांगितल्याप्रमाणे दोन साईड्स कॉन्ग्रुएंट साईड्स आहेत, त्यांचं जे मेजरमेंट आहे तर ते 13 सेंटीमीटर आहे. बेसचं मेजरमेंट 10 सेंटीमीटर आहे. सो आपल्याला काय सांगितलेलं आहे की फाइंड दी डिस्टन्स बिटवीन दी वर्टेक्स अपोजिट दी बेस, म्हणजे बेसच्या अपोजिट कोणता वर्टेक्स आहे? हा जो ए वर्टेक्स आहे तो बेसच्या अपोजिट आहे. सो तो वर्टेक्स अँड द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड कुठे असतो नेहमी? सेंट्रॉइड आपण नेहमी जीने डिनोट करतो. सो मी या ठिकाणी जीने तो डिनोट केलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी? द डिस्टन्स बिटवीन दी वर्टेक्स विच इज अपोजिट टू दी बेस, म्हणजेच या ठिकाणी ए वर्टेक्स येणार आहे. अँड दी सेंट्रॉइड म्हणजे या ठिकाणी एजीचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा जो एवढा पार्ट आहे याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो आता या ठिकाणी हा जो ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे एडी सेगमेंट, जी मी एडी ड्रॉ केलेली आहे, तर याच्यामुळे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल्स तयार होणार आहेत, कारण एडी हे परपेंडिक्युलर असणार आहे BC वरती. सो ते सगळं आपल्याला या ठिकाणी गिवनमध्ये लिहायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवनमध्ये असं लिहूया की ट्रायंगल ABC इज आयसोसेलस ट्रायंगल. ओके. ट्रायंगल ABC हा काय आहे? आयसोसेलस ट्रायंगल आहे, आणि AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू आहे 13 सेंटीमीटर. ओके. AC काय आहे? 13 सेंटीमीटर आहे, आणि BC काय आहे? 10 सेंटीमीटर आहे. आता BC 10 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ BD काय असणार आहे? 5 सेंटीमीटर. DC काय असणार आहे? 5 सेंटीमीटर, कारण हे आपण बरोबर मीडियन ड्रॉ केलेलं आहे. ओके. आणि मीडियन जेव्हा आयसोसेलस ट्रायंगल्समधून आपण ड्रॉ करतो तेव्हा या ठिकाणी हा आणि हा जे दोन पार्ट आहेत तर ते इक्वल होणार आहेत. ओके. सो आता या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की AD इज परपेंडिक्युलर ऑन BC. AD काय आहे? BCला परपेंडिक्युलर आहे, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे दोन ट्रायंगल आहेत तर ते तयार झालेले आहेत. कोणते कोणते दोन ट्रायंगल आहेत? तर ट्रायंगल ADB अँड देअरफॉर इन सो ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ADC. ओके. आता या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला दाखवायचं आहे की हे दोन ट्रायंगल कसे काय सिमिलर आहेत. ओके. सो आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आधी तर आपण हे दाखवलेलंच आहे, कारण हे परपेंडिक्युलर आहे. सो अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. का? तर या ठिकाणी आपण गिवन लिहू शकतो, किंवा हे परपेंडिक्युलर टू हे आहे हे पण आपण रिझनमध्ये लिहू शकतो. हे झालं पहिला अँगल आपला सेम आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण जर बघितले तर साईड सेम आहे. सो AD इज कॉन्ग्रुएंट टू AD, रिझन येईल कॉमन साईड. ओके. AD इज कॉन्ग्रुएंट टू AD, हे काय येणार आहे? कॉमन साईड येणार आहे. ओके. सो आता आपल्याकडे काय काय सेम आलेले आहे?
एकतर हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे हायपोटेनियस सेम हा तर राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे हे जे हायपोटेनियस आहे ते पण आपण सेम दाखवू शकतो, कारण दोघांचं पण मेजरमेंट काय आहे 13 सेंटीमीटर आहे. सो ए बी इज कॉन्ग्रुएंट टू ए सी, याला आपण रिझन देऊ शकतो हायपोटेनियस. आता हायपोटेनियस सेम आहे याचा अर्थ बाय हायपोटेनियस साइड टेस्टच्या आधारे ट्रायंगल ए डी बी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ए डी सी, कारण जेव्हा पण एखाद्या ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस सेम येतो तेव्हा ते जे ट्रायंगल असतात तर ते हायपोटेनियस साइड टेस्टच्या आधारे कॉन्ग्रुएंट येतात. ओके, आता हे दोन ट्रायंगल काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. आपल्याला काय दाखवायचं आहे की हे दोन सेम आहेत. ओके, सो आता जर हे दोन्ही पण ट्रायंगल एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या ज्या साईड आहेत तर त्या CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स याच्या आधारे सेम येणार आहेत. सो देअरफॉर BD इज कॉन्ग्रुएंट टू DC, याला रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, आता हे दोन जर सेम आलेले आहेत तर याच्यातला एक काय असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी BD इज इक्वल टू DC इज इक्वल टू काय असणार आहे, हाफ ऑफ BC. या BCचे हाफ असणार आहेत ना हे दोघं पण. सो देअरफॉर BCचं मेजरमेंट काय आहे आपल्याकडे 10 सेंटीमीटर आहे. सो आपण या ठिकाणी लिहू शकतो की BD इज इक्वल टू DC इज इक्वल टू हाफ ऑफ 10. 10चा हाफ काय येतं 5. सो BD इज इक्वल टू DC इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, हे आपल्याकडे मेजरमेंट्स आलेले आहेत. हे 5 सेंटीमीटर आहे, हे 5 सेंटीमीटर आहे. ओके, सो आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आता आपल्याला हे जे मेजरमेंट आहे AG जे आहे तर ते AGला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. AGला फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला ADला फाइंड आउट करावं लागेल. ओके, आता हा जो आहे राईट अँगल ट्रायंगल हे कुठला पण घेऊ शकतो आपण, हा पण घेऊ शकतो किंवा हा पण घेऊ शकतो. ओके, सो हा जो आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल असेल आणि आपल्याकडे दोन साईड असतील आणि एक जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय वापरतो, पायथागोरस थिअरम वापरतो. देअरफॉर इन ट्रायंगल ADB अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, हे पण तुम्ही लिहा. सो बाय पायथागोरस थिअरमच्या नुसार आता आपल्याला काय दाखवायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, AD फाइंड आउट करायचं आहे. सो बाय पायथागोरस थिअरम या ठिकाणी आपण लिहू शकतो की हायपोटेनियस कोण आहे AB. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू दुसरी साईड कोण आहे AD आणि दुसरी कोण आहे BD. AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, आता याच्यात की कोणाचे मेजरमेंट्स आपल्याकडे आहेत, हायपोटेनियसचे आहेत जे की 13 सेंटीमीटर आहे. सो 13 स्क्वेअर इज इक्वल टू ADचं मेजरमेंट नाही आहे. सो AD स्क्वेअर. BDचं मेजरमेंट काय आहे जे की आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं आहे 5 स्क्वेअर. ओके, सो या सगळ्यांचे स्क्वेअर्स आपल्याला लिहायचे आहेत. 169 इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस 25. आता हे जे 25 आहे त्याला आपण शिफ्ट करूया. 169 मायनस 25 होईल इज इक्वल टू AD स्क्वेअर. 169मधून जर 20 गेले तर 144 राहतील. सो AD स्क्वेअर. सो आता AD काय आलेलं आहे अंडर रूट 144. 144चं स्क्वेअर रूट काय आहे तर 12 आहे. सो 12 इज इक्वल टू AD. म्हणजे आपल्याकडे ADचं मेजरमेंट आलेलं आहे 12, बट आपल्याला AD हवा होता का नाही, आपल्याला AG हवा आहे. मग तुम्हाला तर माहिती आहे की आपण एक रूल शिकलो होतो याच्या आधी की जेव्हा पण सेंट्रॉइड असतं किंवा सेंट्रॉइडमधून जेव्हा पण एखादं सेगमेंट पास आउट होतो तर त्याचं मेजरमेंट 2:3 असतं. ओके, 2:3 म्हणजे काय, AG 2:GD 3 असणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला AG फाइंड आउट करायचं असेल तर इट विल बी 2/3 ऑफ दी AD. सो इथे आपण लिहू शकतो की बाय सेंट्रॉइड थिअरम किंवा बाय सेंट्रॉइड प्रॉपर्टी असं तुम्ही लिहू शकता. बाय सेंट्रॉइड प्रॉपर्टीच्या आधारे AG इज इक्वल टू 2/3 ऑफ दी AD. सेंट्रॉइड प्रॉपर्टी तुम्हाला जर लिहायची असेल तुम्ही सेंट्रॉइड प्रॉपर्टी पण लिहू शकता, पण फक्त एवढं लिहिलं तरी पण चालणार आहे. सो AG इज इक्वल टू 2/3 ऑफ AD आपल्याला लिहायचं आहे. आता याच्या पुढचं मी बाजूलाच लिहिते, तुम्हाला मात्र खाली लिहायचं आहे. सो AG इज इक्वल टू 2/3 इंटू 12. 3 1 जा 3, 3 4 जा, या ठिकाणी AG इज इक्वल टू येणार आहे 4 2 8 सेंटीमीटर. ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर. सो अशा प्रकारे आपण AGचं मेजरमेंट फाइंड आउट केलेलं आहे. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड इट. तुम्ही खाली असं लिहू शकता, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड इज 8 सेंटीमीटर. ओके, सो अशा प्रकारे हे पूर्ण आन्सर आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन जो की आहे पेज नंबर 46 वरती. हा हॉट क्वेश्चन होता तरी पण खूप इझी होता. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन.
सो यानंतरचा जो क्वेश्चन आहे तर तो आहे या ठिकाणी 15 नंबरचा क्वेश्चन. इन अ ट्रॅपेझियम ABCD AB इज पॅरलल टू DC. या ठिकाणी मी फिगर ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे, तुम्हाला पण फिगर ड्रॉ करायची आहे. AC इज परपेंडिक्युलर. आता या ठिकाणी जे AC आहे तर ते सांगितलेलं आहे BC वरती परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे जे सेग AC आहे तर हे BC वरती परपेंडिक्युलर आहे आणि त्याचबरोबर BD जे आहे तर ते AD वरती परपेंडिक्युलर आहे. सो आपल्याला AD 15 सांगितलेलं आहे, BC 15 सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर AB 25 सांगितलेलं आहे आणि आपल्याला या ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर जसं की मी या ठिकाणी फिगर ड्रॉ केलेली आहे, त्या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी दोन अजून परपेंडिक्युलर्स ड्रॉ केलेले आहेत, दॅट इज DP आणि CQ. आता हे कशासाठी केलेले आहेत तर जेव्हा आपल्याला ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा ट्रॅपेझियमचा एरियाचं सूत्र काय आहे, हाफ इंटू सम ऑफ दी पॅरलल साइड्स मल्टिप्लाय बाय हाईट. आता या ठिकाणी हाईट मिळावी यासाठी मी काय केलेलं आहे, दोन परपेंडिक्युलर्स ड्रॉ केलेले आहेत. ओके. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला हे जे सगळे छोटे छोटे पार्ट्स आहेत, म्हणजे याचं लेंथ माहीत असायला पाहिजे, हाईट माहीत असायला पाहिजे, तरच आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ही जी हाईट आहे ती माहीत करून घ्यावी लागेल. आता हाईट माहीत करून घेण्यासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक राईट अँगल ट्रायंगल इथे तयार होतो आहे आणि हा जो राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी तयार होतो आहे तर याच्यामध्ये आपल्याला ही साईड माहिती आहे, ही साईड माहिती आहे. मग या दोन साईड माहिती असतील तर तिसरी साईड आपल्याला आपोआपच माहीत होईल आणि जेव्हा आपल्याला ही साईड माहीत होईल तेव्हा या साईडचा हा जो आहे ही हाईट घेऊ शकतो आपण आणि मग त्याच्या आधारे हाईट किंवा आपण याला अल्टिट्यूड पण घेऊ शकतो. मग या ठिकाणी हाईट किंवा अल्टिट्यूड घेऊन आपण याचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. ओके. सो याचं मेजरमेंट फाइंड आउट केले की याचं आणि याचं सेम येईल. ओके. सो आता याच्यानंतर याच्या आधारे परत आपण याचं मेजर फाइंड आउट करू शकतो, मग याचं आणि याचं मेजर सेम येईल. ओके. मग अशा प्रकारे सगळ्यांचे मेजरमेंट्स फाइंड आउट करून मग आपण याचा जो एरिया आहे तर तो फाइंड आउट करणार आहोत. सो आता या ठिकाणी आपण हे सम सॉल्व करणार आहोत. फर्स्ट या ठिकाणी गिवनमध्ये तुम्हाला जे पुस्तकात दिलेलं आहे तर तेच लिहायचं आहे. जसं की या ठिकाणी दिलेलं आहे इथपर्यंत 25 पर्यंत इन ट्रॅपेझियमपासून तुम्हाला गिवनमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय पॉईंट्स लिहायचे आहे तर ते आपण बघूया. पुढे आपल्याला लिहायचं आहे DP इज परपेंडिक्युलर ऑन AB आणि त्याचबरोबर CQ हे तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये पण लिहू शकता, इज परपेंडिक्युलर ऑन AB. ओके. हे तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचं आहे. सो आता याच्यानंतर आपण डायरेक्ट टू फाइंड लिहूया. टू फाइंडमध्ये काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम किंवा क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके. आता सॉल्युशन लिहूया आपण. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर पाहता येतोय. क्लिअर पाहता येत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही इन्क्रीज करू शकता, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी 1080p मध्ये बनतोय, त्याच्यामुळे क्लिअर असणारच आहे. ओके. सो आता या ठिकाणी सॉल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा लिहूया की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पहिल्यांदा DB फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला त्यासाठी हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे लिहावं लागणार आहे. ओके. सो आपण लिहूया की इन ट्रायंगल ADB अँगल ADB इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री आहे. ओके. आता 90 डिग्री असल्यामुळे बाय पायथागोरस थिअरमच्या नुसार या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, AB स्क्वेअर, कारण AB हायपोटेन्यूस आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी कोणाकोणाचं मेजरमेंट आहे आपल्याकडे, तर ABचं आहे 25 स्क्वेअर इज इक्वल टू ADचं मेजरमेंट आहे का, तर आहे, जे की आहे 15 स्क्वेअर प्लस DBचं मेजरमेंट नाही आहे आपल्याकडे. सो DB स्क्वेअर आपण आहेच लिहूया. 625 इज इक्वल टू 225 येणार आहे याचा स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. आता या ठिकाणी 225ला आपण शिफ्ट करूया आणि 625मधून ते आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. सो 625 मायनस 225 इज इक्वल टू DB स्क्वेअर. 625मधून जर 225 गेले तर 400 येणार आहे. ओके. सो 400 कोणाचा स्क्वेअर आहे तर 20चा स्क्वेअर आहे. सो DB इज इक्वल टू √400 आपण घेऊया 20 सेंटीमीटर नका लिहू, कारण सेंटीमीटर दिलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये. सो फक्त 20 DB एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. सो आता आपल्याकडे DB म्हणजे काय, हे आलेलं आहे, किती आलेलं आहे, 20 आलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी DB 20 आहे, तर ज्याप्रमाणे DB 20 आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी AC पण 20 आहे असं लिहू शकतो. सो सिमिलरली तुम्ही हे परत एकदा ACसाठी प्रूव्ह करून दाखवू शकता किंवा सिमिलरली पण लिहू शकता. जर परत एकदा तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं असेल सेम मेथड वापरावी लागेल, पण एक्झाम्पल खूप मोठं होईल. सो आपण इथे डायरेक्ट सिमिलरली लिहूया. सिमिलरली AC. ओके. AC
इज इक्वल टू 20. सो याच पद्धतीने AC पण काय येणार आहे आपलं 20 येणार आहे. म्हणजे हे आलेलं आहे, हे आलेलं आहे. आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, DC फाइंड आउट करायचं आहे, त्याचबरोबर हाईट फाइंड आउट करायची आहे. सो आता यानंतर आपल्याला DP फाइंड आउट करायचा आहे. आता DP जो आहे तर तो याचा या ट्रॅपेझियमची हाईट आहे. ओके, DP काय आहे, ट्रॅपेझियमची हाईट आहे. तर जेव्हा आपल्याला DP फाइंड आउट करायचा असेल तर तेव्हा आपण काय करू शकतो, हा जो ट्रायंगल आहे ADB, या ट्रायंगलचा एरिया आपण घेऊ शकतो. आता जेव्हा आपण या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करतो तेव्हा आपण जसं की फर्स्ट लेसनमध्ये पाहिलेलं आहे, एरियाचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट असतो. ओके, सो मग जेव्हा आपण या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला हाईट कोणती घ्यावी लागणार आहे, ही घ्यावी लागणार आहे. ओके, कारण हायपोटेनियस आहे. सो हा बेस घ्यावा लागणार आहे आणि ही हाईट घ्यावी लागणार आहे. ओके, सो या ठिकाणी DB काय असणार आहे, हाईट असणार आहे आणि त्याचबरोबर AD काय असणार आहे, बेस असणार आहे. ओके, सो AD बेस घेऊन जर आपण हाईट DB घेतली तर आपल्याला या ट्रायंगलचा एरिया मिळेल. पण आपण एरिया का फाइंड आउट करतोय, तर आपल्याला DP फाइंड आउट करायचा आहे म्हणून आपण एरिया फाइंड आउट करतोय. ओके, सो इथे आपण लिहूया इन ट्रायंगल ADB. ADB या ट्रायंगलमध्ये पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो हाफ इंटू बेस काय येणार आहे, या ठिकाणी बेस मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे DA येणार आहे आणि हाईट येणार आहे DB. ओके, सो बेस आहे DA, हाईट आहे DB. आता यांचे मेजरमेंट्स आपण लिहिणार आहोत. DAचं मेजरमेंट आहे का आपल्याकडे, तर आहे, जे की आहे 15 मल्टिप्लाय बाय BDचं मेजरमेंट आपण आत्ताच फाइंड आउट केलं, जे की आहे 20. सो 2 1 जा 2, 2 10 जा 20, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 150 युनिट्स स्क्वेअर काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ओके, ADB या ट्रायंगलचा एरिया काय आलेला आहे, 150 युनिट स्क्वेअर. ओके, सो आता याच्या आधारे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, DP फाइंड आउट करायचा आहे. सो आता आपण तो कसा फाइंड आउट करायचा ते पण पाहणार आहोत. आता आपण याच एरियाचा वापर करणार आहोत. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता या ठिकाणी घेताना आपल्याला काय करायचं आहे, तर इथे तोच फॉर्म्युला आपण वापरतो, फक्त आता आपल्याला हाईट जी आहे तर ती DP घ्यायची आहे. ओके, आता आपण हाईट काय घेणार आहोत, DP घेणार आहोत आणि जो बेस आहे तर बेस आपण घेणार आहोत AB. सो हाफ इंटू AB इंटू DP. आता आपल्याकडे एरिया ऑलरेडी आहे जो की आहे 150. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आपण आधी DBचं मेजरमेंट लिहून घेऊया. हाफ इंटू AB किती आहे, ABचं मेजरमेंट लिहून घेऊया 25 इंटू DP. सो DPला आपण इथेच ठेवूया आणि बाकीच्या सगळ्यांना शिफ्ट करूया, म्हणजे 125 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 25 येईल. आता या ठिकाणी 25 एके 25, 25 एके 150, 6 दुणे 12, म्हणजे या ठिकाणी 12 इज इक्वल टू येणार आहे DP. म्हणजे आपल्याकडे DPचं मेजरमेंट आलेलं आहे. DP काय आहे, हाईट आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे DPचं मेजरमेंट काय आलेलं आहे, 12. आता DP 12 आहे तर CQ पण 12च येणार आहे. सिमिलरली तुम्ही लिहू शकता. सो देअरफॉर सिमिलरली CQ इज इक्वल टू ऑल्सो 12 युनिट्स. ओके, आता आपल्याकडे हे दोघं पण 12-12 आलेले आहेत. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फक्त CD. आणि CD फाइंड आउट केलं की मग आपोआपच आपण आपला जो ह्या ट्रॅपेझियमचा जो एरिया आहे तर तो फाइंड आउट करू शकतो. सो आता या ठिकाणी DC फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर APचं आणि QBचं जर मेजरमेंट आपण 25 मधनं वजा केलं तर आपल्याला फक्त PQचं मिळेल आणि PQ हे सिमिलर असणार आहे DCशी. सो आधी आपल्याला AP आणि QBचं मेजरमेंट फाइंड आउट करावं लागेल आणि ते 25 मधून वजा करावं लागेल. सो ते फाइंड आउट करण्यासाठी आपण हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याचा आधार घेऊ शकतो. सो इथे लिहूया इन ट्रायंगल DPA, अँगल DPA इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे याचा अर्थ हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे असा होतो. त्याच्यानंतर पुढे आपण लिहूया बाय पायथागोरस थिअरमच्या आधारे आता आपण याचा हायपोटेनियस स्क्वेअर लिहूया इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. ओके, सो आता या ठिकाणी APचं मेजरमेंट माहिती नाही आहे, AP स्क्वेअर आपण असंच ठेवूया. DPचं मेजरमेंट आपण आत्ताच फाइंड आउट केलं जे की आहे 12 स्क्वेअर आणि आपल्याकडे ऑलरेडी DAचं मेजरमेंट होतं जे की आहे 15 स्क्वेअर. सो 15 स्क्वेअर 225 इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 144. 144ला आपण शिफ्ट करूया, म्हणजे यातून त्याला आपण मायनस करणार आहोत इज इक्वल टू AP स्क्वेअर. आता 15तून 4 गेले 8 आणि 8 एक राहतील.
5 4 गेले 1 राहतील आणि इथे 8 1 राहतील इज इक्वल टू AP². सो या ठिकाणी √81 इज इक्वल टू AP येणार आहे. म्हणजेच AP काय येणार आहे या ठिकाणी 9 युनिट्स येणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण AP फाइंड आउट केले. सिमिलरली आपण लिहू शकतो जसं की AP आहे त्याचप्रमाणे BQ पण आहे असं आपण सिमिलरली लिहू शकतो. सो सिमिलरली QB इज इक्वल टू ऑल्सो 9 युनिट्स. ओके, आता आपल्याकडे हे 9 आलेलं आहे, हे 9 आलेलं आहे, दोघांचे ॲडिशन काय होईल 18 होईल. ती जर आपण 25मधनं वजा केली तर आपल्याला नक्कीच PQ मिळणार आहे. ओके, सो आता आपण ते ॲडिशन वजा करूया. सो आता आपण या ठिकाणी लिहूया की AB इज इक्वल टू AP प्लस PQ प्लस BQ. ओके, सो AP आपल्याकडे किती आहे 9 आहे, PQ माहिती नाही आपल्याला, प्लस BQ किती आहे 9 आहे, जे की आपण इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे. आणि ABचं मेजरमेंट 25 आहे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे. 25 इज इक्वल टू 18 प्लस PQ. 25ला आपण या 18मधून वजा करूया इज इक्वल टू PQ लिहूया. 25मधून जेव्हा 18 जातील तेव्हा राहतील 7 राहतील. सो 7 इज इक्वल टू PQ आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी PQचं जे मेजरमेंट आहे तर ते काय आलेलं आहे 7 आलेलं आहे. ओके, सो PQचं जे मेजरमेंट आहे ते सेम असणार आहे DCच्या मेजरमेंट इतकं. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे एक रेक्टँगल तयार होतं आहे आणि रेक्टँगलमध्ये अपोजिट साईडचे जे मेजरमेंट असतात ते सेम असतात. पण याआधी आपल्याला हे सांगावं लागेल की हा रेक्टँगल आहे. ओके, सो इथे जर आपण पाहिलं तर आपण असं लिहू शकतो की DC इज पॅरलल टू PQ. ओके, DC हे काय आहे PQला पॅरलल आहे आणि त्याचबरोबर DP इज पॅरलल टू CQ असंही आपण लिहू शकतो. कारण त्या दोघांचं मेजरमेंट तसंही सेम आलेलंच आहे. इज पॅरलल टू CQ. ओके, आता या ठिकाणी डायगोनल्स नाही आहेत. डायगोनल्स जर सेम आले तर आपण त्याला रेक्टँगल म्हणू शकतो, पण डायगोनल सेम नसल्यामुळे आपण ह्याला पॅरलेलोग्राम आहे असं लिहू शकतो. सो देअरफॉर क्वाड्रिलॅटरल DCQP इज अ पॅरलेलोग्राम. कारण दोन अपोजिट साईड जेव्हा पॅरलेल असतात तेव्हा तो काय असतो पॅरलेलोग्राम असतो. आता जर पॅरलेलोग्राम आहे तर त्याच्या अपोजिट साईडची जे लेंथ आहे तर ते सेम येणार आहे. मग DC जर या ठिकाणी DC इज इक्वल टू काय असणार आहे PQ असणार आहे. PQ जर या ठिकाणी 7 आहे तर DC पण काय येणार आहे 7 युनिट्स येणार आहे. सो देअरफॉर DC इज इक्वल टू 7 युनिट्स. आता आपल्याकडे DC पण आलेला आहे. मग आता आपण जो एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे तो वापरू शकतो. Area of trapezium is equal to half into sum of the parallel sides, sum of the parallel sides multiply by height. Okay, height of the trapezium. सो या ठिकाणी हाफ इंटू पॅरलल साईड्स कोणत्या कोणत्या आहेत DC आणि AB आहे. सो DC प्लस AB मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे तुम्ही या ठिकाणी DP पण घेऊ शकता किंवा CQ पण घेऊ शकता. ओके, सो आता इथे हाफ इंटू DCचं मेजरमेंट काय आहे 7 प्लस ABचं मेजरमेंट काय आहे 25 आपल्याला प्रश्नामध्ये दिले मल्टिप्लाय बाय DP जो की आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे DP 12 आहे. ओके, सो या ठिकाणी 12. सो हाफ इंटू 25 प्लस 7 आधी आपल्याला करावं लागणार आहे 2 32 मल्टिप्लाय बाय 12. आता या ठिकाणी 16 येऊ शकतं किंवा तुम्ही याला 6 पण करू शकता. सो याला 6च करा कारण हे खूप वेगळं होईल. सो 6 मल्टिप्लाय बाय 32 मल्टिप्लाय बाय 6 साय 2 12 साहित्रिक 18 आणि 19. सो या ठिकाणी आलेला आहे 192. सो हा काय असणार आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 192 युनिट्स स्क्वेअर. ओके, सो देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 192 स्क्वेअर युनिट्स. सो अशा पद्धतीने हे जे आहे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, हे गणित आपण 3 टप्प्यांमध्ये सोडवलेलं आहे आणि ॲक्च्युअली मी खूप छोटे छोटे पेजेस घेतले होते कारण सगळे एकाच पेजवरती तसंही बसणारं नव्हतंच. सो हा आहे पहिला पेज. यानंतर आपण फाइंड आउट केलं होतं हे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, आणि यानंतर आपण फाइंड आउट केलं होतं या पेजवरती. सो अशा पद्धतीने हे गणित आपण सॉल्व केलेलं आहे. आता आपल्याला यानंतर 16वं गणित सॉल्व करायचं आहे. 16th एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे इन फिगर 2.35 या फिगरमध्ये PQR जो आहे तर ते इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल याचा अर्थ सगळ्या बाजूंची लेंथ जी आहे तर ती समान आहे. S जो आहे तर तो या ठिकाणी
अशा पद्धतीने आहे की क्यू आरवरती अशा पद्धतीने आहे की क्यू एस इज इक्वल टू 1/3 ऑफ क्यू आर येणार, म्हणजे क्यू एसचं मेजरमेंट क्यू आरच्या 1/3 येणार आहे. सो आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 9 इंटू पी एस स्क्वेअर म्हणजे 9 इंटू पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 इंटू पी क्यू स्क्वेअर, 7 इंटू पी क्यू स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो मी या ठिकाणी फिगर ड्रॉ केलेली आहे आणि आता आपण पुढे लिहिणार आहोत. आधी गिवन क्वेश्चन नंबर 16. गिवन ऑलरेडी क्वेश्चनमध्ये आहे तेच लिहिलं तरी चालणार आहे. सो या ठिकाणी गिवनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे पी क्यू आर इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल, पी एस वगैरे 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 क्यू आरपर्यंत तुम्हाला हे सगळं गिवनमध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवलेलं नाही आहे, बट हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, हे आपल्याला दाखवावं लागणार आहे. ओके. सो या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ते पण तुम्ही मेन्शन करू शकता गिवनमध्ये. आता आपण टू प्रूव्ह लिहूया. टू प्रूव्हमध्ये काय लिहायचं आहे, 9 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर. ओके, हे येणार आहे टू प्रूव्हमध्ये. आता आपण ह्याला सॉल्व करणार आहोत. सो इथे लिहूया प्रूफ. आता प्रूफमध्ये जर आपण पाहिलं तर हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या साईड्स आहेत तर त्या सेम असणार आहेत, कारण ट्रायंगल कसा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके. सो पहिल्यांदा तर आपण हे लिहूया की पी टी काय आहे, परपेंडिक्युलर ऑन क्यू आर आहे. ते आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, बट या ठिकाणी आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आहे असंच घ्यावं लागणार आहे. सो पी टी इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर हे आपण पहिल्यांदा लिहूया. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पी टी क्यू हा काय होतो, मग राईट अँगल ट्रायंगल होतो. आता पी टी क्यू जर राईट अँगल ट्रायंगल झाला आहे, हा 60 डिग्रीचा आहे, हा 90 डिग्रीचा येणार आहे. मग आधी आपण याला फाइंड आउट करूया, म्हणजे आपल्याला बाकीच्या साईड्स फाइंड आउट करता येतील. आता अर्थातच हा 90 आहे, हा 60 आहे, म्हणजे हा काय येणार आहे, 30 येणार आहे. पण आपण ते डायरेक्ट नाही लिहू शकत, आपल्याला ते सॉल्व करूनच दाखवावं लागेल. सो इन ट्रायअँगल पी टी क्यूमध्ये अँगल पी टी क्यू इज इक्वल टू काय लिहायचं आहे आपल्याला, 90 डिग्री. तुम्ही याचा संदर्भ इथे देऊ शकता. त्याच्यानंतर अँगल पी क्यू टी पण काय आहे, 60 डिग्री आहे. इथे तुम्ही गिवन लिहू शकता रिझनमध्ये. आणि आता तुम्हाला लिहायचा काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल क्यू पी टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो अँगल पी टी क्यू प्लस अँगल सगळ्यांची बेरीज काय असणार आहे, 180 असणार आहे, कारण नेहमी 180च बेरीज येते, हा रूलच आहे. ओके. सो आता या ठिकाणी पी टी क्यू आहे 90 प्लस 60 प्लस अँगल क्यू पी टी इज इक्वल टू 180 डिग्री. आता यांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी येणार आहे 150. अँगल क्यू पी टी इज इक्वल टू 180 डिग्री. आता 180मधून 150 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. सो इज इक्वल टू 180 मायनस 150 किती आलं, 30 आलं. सो अँगल क्यू पी टी काय आलेला आहे, म्हणजे हा अँगल कितीचा आलेला आहे, 30 डिग्रीचा आलेला आहे. ओके. सो आता या ठिकाणी हा अँगल 30चा आहे, हा 60चा आहे, हा 90चा आहे, म्हणजे आपण कुठली प्रॉपर्टी वापरू शकतो, 30, 60, 90 प्रॉपर्टी वापरू शकतो. सो बाय दी प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. आता या ठिकाणी जर आपल्याला 30च्या अपोजिट अँगल फाइंड आउट करायचा असेल तर तो काय असतो, हायपोटेनियसच्या हाफ असतो. ओके. जेव्हा पण आपण 30च्या अपोजिट अँगल फाइंड आउट करतो तेव्हा तो हायपोटेनियसच्या हाफ असतो, अपोजिट साईड फाइंड आउट होतो तेव्हा. ओके. सो क्यू टी काय असणार आहे, हाफ ऑफ हायपोटेनियस काय आहे या ठिकाणी, पी क्यू. त्याला आपण फर्स्ट नंबर देऊया आणि रिझनमध्ये तुम्ही लिहू शकता अपोजिट टू अँगल ऑफ 30 डिग्री. ओके. अपोजिटची स्पेलिंग व्यवस्थित लिहा. सो हे आलेलं आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. आता 60 डिग्रीच्या अपोजिट 60 अँगल आहे. ओके. 60 अँगलच्या अपोजिट जी साईड असते म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, पी टी. सो पी टीचं मेजरमेंट काय असणार आहे, √3/2, कारण 60च्या अपोजिट जी साईड असते त्याचं मेजरमेंट काय असतं, √3/2 असतं. सो या ठिकाणी पी टी इज इक्वल टू √3/2 ऑफ दी हायपोटेनियस. याला आपण देऊया सेकंड नंबर आणि याला रिझन देणार आहोत अपोजिट टू अँगल ऑफ 60 डिग्री. ओके. हे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे. सो अशा पद्धतीने दोन इक्वेशन आपल्याकडे आलेले आहेत. ओके. सो आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक एस पॉईंट आहे. सो क्यू टी इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू एस प्लस एस टी. क्यू टी इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू एस प्लस एस टी. ओके. याला आपण देऊया थर्ड इक्वेशन. आता आपल्याकडे क्यू टीचं मेजरमेंट आहे का, तर आपण या ठिकाणी क्यू टी फाइंड आउट केलेलं आहे. मग इथे जे क्यू टी आहे याच्याऐवजी आपण हे मेजरमेंट लिहू शकतो. सो आपण इथे लिहूया हाफ ऑफ पी क्यू इज इक्वल टू क्यू एस. आपण अजून फाइंड आउट नाही केलं. सो हा जो क्यू एस आहे तर त्या क्यू एसला आपण असंच ठेवूया. प्लस एस टी आपण फाइंड आउट केलं आहे का, तर एस टी पण अजून आपण फाइंड आउट केलेलं नाही आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं क्वेश्चनमध्ये तर क्यू एस काय दिलेलं आहे आपल्याला, 1/3 ऑफ दी क्यू आर. सो इथे आपण लिहू शकतो हाफ पी क्यू इज इक्वल टू 1/3 ऑफ क्यू आर प्लस एस टी. ओके.
सो आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथे आपण एक गिवनमध्ये एक पॉईंट तुम्ही ॲड करा का, तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो पी क्यू इज इक्वल टू येणार आहे क्यू आर इज इक्वल टू येणार आहे पी आर. नाही केला तरी चालेल, बट तुम्ही लिहून ठेवा. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे पी क्यू आहे. ओके. सो आता या ठिकाणी पी क्यू आहे आणि इथे क्यू आर आहे, पण इथे जर आपण बघितलं तर पी क्यू क्यू आर सेम आहे. मग इथे क्यू आरच्या ऐवजी आपण पी क्यू लिहू शकतो. पी क्यू इज इक्वल टू 1/3 ऑफ, इथे पण आपण पी क्यू लिहूया. त्याला रिझन तुम्हाला लिहायचं आहे फ्रॉम गिवन, कारण आपण हा जो पॉईंट आहे हा गिवनमध्ये मेन्शन केलेला आहे, प्लस एस टी. आता या दोघांचं व्हेरिएबल सेम केलं. आपण व्हेरिएबल का सेम केलं तर आपल्याला या दोघांना ॲड करायचं होतं, म्हणून आपण हे व्हेरिएबल सेम केलं. सो ॲड करण्यासाठी एकतर आपल्याला याला इकडे घ्यावं लागेल किंवा याला इकडे घ्यावं लागेल. सो आपण हा जो 1/3 आहे त्याला आपण शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला. सो 1/3 पी क्यू मायनस 1/3 पी क्यू इज इक्वल टू एस टी. आता या ठिकाणी आपण डायरेक्ट ॲड करू शकतो का, तर नाही करू शकत, कारण ह्यांचं जे डिनॉमिनेटर आहे तर ते सेम नाही आहे. सो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. -2 पी क्यू इज अपॉन 6 इज इक्वल टू एस टी. ओके. सो याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट पेजवर सॉल्व करणार आहोत, कारण आपलं पेज संपलेलं आहे. सो या ठिकाणी पुढचं आपण बघूया. आता 3 पी क्यूमधून 2 पी क्यू गेले तर काय राहतील, फक्त पी क्यू राहतील. पी क्यू अपॉन 6 इज इक्वल टू एस टी राहतील. ओके. सो पी क्यू अपॉन 6 इज इक्वल टू आलेला आहे एस टी. आता याला आपण असंच ठेवूया. याला आपण इक्वेशन नंबर पुढचा देऊया जो की आहे 4, कारण याच्यापासून आपण एक इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे. आता आपण कुठला ट्रायंगल घेतला होता, या ठिकाणी पी टी क्यू हा ट्रायंगल घेतलेला होता. ओके. सो आता पी टी क्यू हा ट्रायंगल घेतला आहे. आता पी टी क्यूच्या मध्ये अजून एक छोटासा ट्रायंगल तयार झाला आहे जो की आहे पी टी एस, आणि आपल्याला या ठिकाणी पी एस आणि पी क्यूची आवश्यकता आहे, म्हणजे आपल्याला पी एस हा ट्रायंगल घ्यावा लागणार आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला बघायचं की नेमकं काय प्रूव्ह करायचं आहे. सो इथे पी एस हवा असल्यामुळे आपल्याला हा जो छोटा ट्रायंगल आहे त्याला घ्यावा लागणार आहे. सो इन ट्रायंगल पी टी एस हा पण राईट अँगलच ट्रायंगल आहे. सो तुम्ही इथे लिहू शकता की पी टी एस, कारण याचाच छोटासा पार्ट आहे हा, इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरमच्या नुसार आपण लिहू शकतो की हायपोटेनस काय असणार आहे, याची पी एस असणार आहे. पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आता ज्याचे जसे मेजरमेंट्स आपल्याकडे आपण याच्यामध्ये फाइंड आउट केले होते ते आपण या ठिकाणी याच्यामध्ये लिहिणार आहोत. जसं की या ठिकाणी आपल्याकडे आता पी टी आहे. पी टीचं आपण या ठिकाणी मेजरमेंट फाइंड आउट केले √3/2 पी क्यू. सो या ठिकाणी आपण पी टीच्या ऐवजी लिहू शकतो √3/2 पी क्यू दी होल स्क्वेअर लिहावं लागणार आहे आपल्याला, प्लस एस टीचं मेजरमेंट आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे जे की आहे पी क्यू अपॉन 6. सो पी क्यू अपॉन 6 दी होल स्क्वेअर. आता हे आपण कोणाकडून घेतलं, पहिलं जे आहे तर ते आपण सेकंड इक्वेशनकडून घेतलं आणि दुसरं 4th इक्वेशनकडून. सो फ्रॉम 2 and 4. ओके. असं रिझन तुम्हाला लिहावं लागणार आहे. सो पी एस स्क्वेअर. आता पी एस स्क्वेअर असंच ठेवूया आपण, कारण आपल्याला पी एस तसंही इथे लागणार आहे, त्याच्यामुळे पी एसला चेंज करायची गरज नाही आहे. आणि सेकंड याच्यामध्ये आपल्याला पी क्यूची आवश्यकता आहे. पी क्यू ऑलरेडी आहे, फक्त याचं जे आहे इथे आपल्याला 7 पी क्यू करायचं आहे. सो आधी आपण या सगळ्याचा स्क्वेअर करूया. √3चा स्क्वेअर फक्त 3 होतो अपॉन 4 पी क्यू प्लस पी क्यू स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर अपॉन 3चा 6चा स्क्वेअर होणार आहे 36. सो आता या ठिकाणी 4 आहे, इथे 36 आहे. आता यांचं व्हेरिएबल सेम असल्यामुळे आपण यांचे ॲडिशन करू शकतो. ओके. सो ॲडिशन करण्यासाठी आता एकतर आपण एक काम करू शकतो की हा जो 4 आहे तर त्या 4चं 36 येईपर्यंत आपण मल्टिप्लाय करू शकतो बाय 9ने. ओके. कारण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी सोपं पडेल आपल्याला. सो 4 मल्टिप्लाय बाय 9 अपॉन, मग वरती पण 3 मल्टिप्लाय बाय 9 करावं लागेल, पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर अपॉन 36. सो आता या ठिकाणी 27 पी क्यू स्क्वेअर येईल आणि अपॉन 36 आपण हे का केलं, 9ने का मल्टिप्लाय केलं, का तर आपल्याला खाली एकच कुठला तरी छेद पाहिजे होता, प्लस पी क्यू स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी पी क्यू आणि 27 पी क्यू ॲड केले तर काय येतील, 29 पी क्यू स्क्वेअर अपॉन 36. इकडे जे पी एस स्क्वेअर आहे त्याला खाली कंटिन्यू करायचं आहेच आपल्याला, ला सोडायचं नाही आहे. ओके. सो आता आपल्याकडे काय आलेलं आहे, पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 28 पी क्यू स्क्वेअर अपॉन 36 आलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर याला 2 भाग जाऊ शकतो, 14 येईल आणि खाली येईल 18. परत याला आपण 2ने डिवाइड करू शकतो, इथे येईल 9, इथे येईल 7. सो पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर अपॉन 9. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, कारण आपल्याला 9 पी एस स्क्वेअर पाहिजे. सो जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत तेव्हा हा जो 9 आहे हा इकडे जाईल, इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर
म्हणजेच या ठिकाणी 9PS² इज इक्वल टू येणार आहे 7PQ². ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तर इतकं सिम्पल होतं हे गणित. हे जे आहे हा पहिला पार्ट आहे, तुम्ही पाहू शकता तुम्हाला लिहायचं असेल तर. आणि नेक्स्ट आहे तो हा पार्ट. आणि अशा 2 पार्ट्समध्येच आपलं हे गणित संपलेलं आहे. आता आपण 17th आणि 18th सम पाहणार आहोत. दोघं पण सिम्पल आहेत आणि या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. तर या ठिकाणी आपण 17th सम आधी पाहतोय. सेक PM इज अ मीडियन ऑफ ट्रायँगल PQR इफ PQ इज इक्वल टू 40, PR इज इक्वल टू 42, PM इज इक्वल टू 29, फाइंड QR. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फिगर ड्रॉ करावी लागेल. सो आता या ठिकाणी तुम्हाला काही मागचं पण दिसत असेल तर मागे आपण आधीचं गणित सॉल्व केलं होतं, तर तोच पेज मी यूज केला आहे. तर आता या ठिकाणी आपण ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे बाय द गिवन इन्फॉर्मेशन. आणि आपल्याला या ठिकाणी QR म्हणजे ही जी साईड आहे तर ती फाइंड आउट करायची आहे. सिम्पल आपण या ठिकाणी अपोलोनियस थिअरम वापरणार आहोत. अपोलोनियस थिअरमच्या आधारे आपल्याला QM मिळेल आणि मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, QR पूर्ण मिळणार आहे. सो गिवनमध्ये तुम्हाला जे मेजरमेंट दिलेले आहे ते लिहायचे आहेत. ओके. आता आपण डायरेक्ट सॉल्युशन पाहणार आहोत. सो डायरेक्ट तुम्ही लिहू शकता की बाय अपोलोनियस थिअरम इन ट्रायँगल PQR PQ² प्लस PR² हाच आहे ना अपोलोनियस थिअरम. सो 2 इंटू QM. तुम्ही ते डायरेक्ट QM पण लिहू शकता किंवा तुम्ही MR पण लिहू शकता, दोघांपैकी काय पण चालणार आहे. आणि तुम्ही ऑलरेडी इथे लिहिणार आहात की PM इज अ मीडियन, त्याच्यामुळे तुम्हाला इथे परत लिहायची गरज नाही आहे. सो प्लस 2 इंटू QM² प्लस 2 इंटू PM². PQचं मेजरमेंट दिलेलं आहे जे की आहे 40. सो 40². PRचं मेजरमेंट आहे 42² इज इक्वल टू 2 इंटू QMचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे का, तर नाही, तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ह्याला आपण आहे असं ठेवूया. 2 इंटू PMचं मेजरमेंट आहे 29². सो या ठिकाणी 1600 प्लस 42चा स्क्वेअर आपल्याला लिहायचा आहे जो की आहे 1764. ओके. 2 QM² प्लस 2 इंटू 29चा स्क्वेअर तुम्हाला माहिती असेल 841 आहे. आता या ठिकाणी आपल्याला यांचे ॲडिशन करावे लागेल, त्याचबरोबर 2 इंटू 841 करावं लागणार आहे. सो 2 1 जार 2, 2 4 जार 8, 16. सो 1682 या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण इकडे बघूया काय येते. 4 येणार आहे, 6 येणार आहे, 3 आणि इथे येणार आहे 3. सो 3364 आलेलं आहे. आता 1682ला आपण शिफ्ट करणार आहोत. 3364मधून त्याला आपण मायनस करणार आहोत. ओके. सो 2 QM² त्याला आपण इथेच ठेवूया. आता जेव्हा यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन होणार आहे तेव्हा या ठिकाणी ह्याचं डबल आहे म्हणजे 1682 येणार आहे या ठिकाणी इज इक्वल टू 2 QM². सो QM² इज इक्वल टू 2ला आपण जर इकडे शिफ्ट केलं तर ते या ठिकाणी डिवाइड होणार आहे. सो 2 1 जार 2, 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 1 जार 2 म्हणजे या ठिकाणी आलेलं आहे 841 इज इक्वल टू QM². आपल्याला फक्त QM पाहिजे. सो QM इज इक्वल टू √841. आता 841 कोणाचं स्क्वेअर रूट आहे, या ठिकाणी आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे 29चं आहे. सो 29 इज इक्वल टू आलेला आहे QM. पण आपल्याला QM पाहिजे का, नाही, आपल्याला काय पाहिजे, QR पाहिजे. सो या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे, मी बाजूला लिहिते, बाजूला लिहू नका. सो आता या ठिकाणी आपल्याकडे QM आलेलं आहे जे की आहे 29. सो QM हे काय असतं, हाफ ऑफ QR असतं. कशाच्या आधारे, तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी M काय आहे, मिड पॉईंट आहे. सो QM इज इक्वल टू हाफ ऑफ QR. याचं रिझन काय येणार आहे, M इज मिड पॉईंट. ओके, मिड पॉईंट. सो आता या ठिकाणी QM काय आहे 29 इज इक्वल टू हाफ ऑफ QR. सो QRला आपण इथेच ठेवूया. 29 इंटू 2 करूया. 29 इंटू 2 काय येतं, 58 येतं इज इक्वल टू QR. सो अशा पद्धतीने आपण QR फाइंड आउट केलेला आहे. ओके. सो खूप सिम्पल आहे आणि सेम याच पद्धतीने हे गणित पण आपल्याला सॉल्व करायचं आहे. फक्त याच्यामध्ये मीडियन फाइंड आउट करायची आहे. ओके. सेम हीच मेथड आहे या गणितासाठी पण. आपण पटकन 18th गणित पण सॉल्व करूया. या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे 18 नंबर समसाठी की AB काय आहे, ABCची मीडियन आहे. AB आहे 22, AC आहे 34, BC आहे 24 आणि आपल्याला AM जे की मीडियन आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. सो गिवन या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आता आपण डायरेक्ट सॉल्युशन लिहिणार आहोत. सो लिहा की इन ट्रायँगल ABC मध्ये या ठिकाणी बाय अपोलोनियस थिअरम, अपोलोनियसचे स्पेलिंग बरोबर आहे का ते पण बघा, कदाचित मागच्या सममध्ये मी चुकवली असेल.
ओके. सो बाय अपोलोनियस थिअरमच्यानुसार अपोलोनियस थिअरम काय आहे, ए बी इंटू ए सी इज इक्वल टू 2bm स्क्वेअर प्लस 2am स्क्वेअर. या ठिकाणी आपण ऑलरेडी am मीडियन आहे असं लिहिणार आहोत, त्याच्यामुळे परत इथे लिहायची गरज नाही आहे. आता ए बी काय आहे, ए बी स्क्वेअर इंटू ए सी स्क्वेअर. ए बी काय आहे 22. सो 22 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए सी काय आहे 34 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू बी एम. आपल्याला माहिती आहे का, नाही. सो या ठिकाणी तुम्ही रिझनमध्ये लिहू शकता की बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ बी सी, देअरफॉर बी एम इज इक्वल टू काय आहे 12 आहे. सो 12 स्क्वेअर प्लस 2 इंटू ए एम स्क्वेअर. हे तुम्हाला रिझनमध्ये लिहिणं गरजेचं आहे की तुम्ही इथे 12 कसं काय आणलं. ओके. सो आता या ठिकाणी 22चा स्क्वेअर आपल्याला लिहायचा आहे जो की येतो 484 मल्टिप्लाय बाय 34चा स्क्वेअर तुम्हाला लिहायचा आहे 1156 इज इक्वल टू 2 इंटू 144 प्लस 2am स्क्वेअर. सो 2 इंटू 144 288 येणार आहे प्लस 2am स्क्वेअर आहे असंच ठेवायचं आहे. आता या ठिकाणी हा जो गुणाकार आहे, सॉरी इथे प्लस आहे ना, सॉरी ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर आहे, ए बी स्क्वेअर प्लस ए सी आहे, गुणाकार नाही करायचं तुम्हाला या ठिकाणी. आता याची ॲडिशन तुम्हाला करायची आहे, किती होणार आहे 0 1 8 आणि 5 13 आणि 1 14 4 1 4 5 आणि 1 6 आणि 1 1640 आलेला आहे. 288 यातून सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके. सो 1640मधून जेव्हा 288 तुम्ही सबट्रॅक्ट करणार तर या ठिकाणी येईल 2, इथे येईल 5 3 आणि 1 1352 इज इक्वल टू 2am स्क्वेअर येणार आहे. 2ला इकडे शिफ्ट करा आणि याला डिवाइड करा. ओके. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 6 जा 12, 676 इज इक्वल टू am स्क्वेअर येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 676 जो आहे तर तो 26चा स्क्वेअर आहे. सो याच्या पुढचं मी इथे सॉल्व करते. सो या ठिकाणी 676 स्क्वेअर रूट काय येणार आहे 26 येणार आहे. 26 इज इक्वल टू am. ओके. सो इन दिस वे आपण am फाइंड आउट केलेला आहे. मला माहिती आहे गणिताला खूप घाई झाली आहे, बट या ठिकाणी एक मिस्टेक पण झाली आहे जी तुम्ही दुरुस्त करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा जो प्रॉब्लेम सेट आहे तो पूर्ण समजला असेल. याचे आधीचे पार्ट्स पण मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी आयकॉन आहे त्यावर जाऊन पाहता येतील. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.